नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खानदेशमधली सुप्रसिद्ध रेसिपी बघणार आहोत। जशी आपली आजी वगैरे बनवायची त्या पद्धतीने आज आपण डाळ गंडोळी बनवणार आहोत। ही भाजी खानदेशमध्ये पारड्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात बनवली जाते। हिला मिरचीची भाजी सुद्धा असं म्हटलं जातं। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। मी सर्वात आधी एक मोठी जुडी पालक स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे। 2 आंबट सुक्या जुड्या निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहेत। अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे। 2 वांगी घेतलेली आहेत। 20 ते 25 हिरव्या बारीक मिरच्या, 4 ते 5 जाड हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। अद्रक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 1 कांदा, 2 टेबलस्पून शेंगदाणे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 3 हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत। तर हे सर्व साहित्य डाळ गंडोळीला लागणार आहे। मी ही भाजी 7 ते 8 लोकांसाठी बनवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आधी आपल्याला सर्व भाज्या चिरून कुकरला शिजवून घ्यायच्या आहेत। तर इथे मी तूर डाळ 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये स्वच्छ धुतलेली तूर डाळ घातलेली आहे आणि आता ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्यांच्या गंडोऱ्या करून घेतलेल्या आहेत। जसं व्हिडिओमध्ये दिसतं आहे या पद्धतीने गंडोऱ्या करून घ्यायच्या मिरच्यांच्या। तर ह्या मिरच्या ज्या आहे कुकरमध्ये घालणार आहोत। सोबतच ज्या जाड मिरच्या आहेत त्यांना मी मधून चिरून जाड कट करून घेतलेले आहेत। त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, ती घालायची। वांगी जाड कट करून घ्यायची आणि त्यांना एकदा मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेले आहेत। मिठाच्या पाण्याने धुवून झालं की 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, कारण जर वांगी कडवट असतील तर थोडा कडवटपणा कमी होईल, नाहीतर भाजीमध्ये कडवटपणा जाणवेल। टोमॅटो पण जाड कट करून घेतलेले आहेत, ते घालायचे। जर तुम्हाला लाल टोमॅटो घालायचं असेल तर लाल टोमॅटो फोडणीमध्ये घालायचं आणि इथे 2च कच्चे टोमॅटो घालायचे। आता इथे मी आंबट चुका कट करून घालत आहे, सोबतच पालकही कट करून घालत आहे। कोणी कोणी ह्या भाजीमध्ये पालक घालत नाही, मेथी घालतात। जर कोणाला बटाटा आवडत असेल तर तोही घालू शकतात। तर इथे पालक आणि आंबट चुका कुकरमध्ये टाकून झालेला आहे। आता शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे घातलेले आहेत। आता इथे जे आहे पाणी घालायचं। तर जवळजवळ इथे मी 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता ह्या भाज्या आपल्याला छान अशा मऊ शिजवून घ्यायच्या आहेत। तर कुकरचं झाकण लावायचं आणि सोबतच जे आहे 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या, जेणेकरून आपली डाळ आणि सर्व भाज्या छान अशा शिजून जातील। तर आपलं जे कुकर आहे 6 ते 7 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेला आहे। तर बघूया आपल्या भाज्या आणि डाळ शिजली की नाही। तर छान अशा भाज्या आणि डाळ शिजलेले आहेत। तर यांना आता घोटायचं, जाडं मोठं घोटायचं। व्हिडिओमध्ये दिसतं ह्या पद्धतीने घोटून घ्यायचं। तर ही भाजी खायला खूप छान लागते, भन्नाट लागते। तर अशा पद्धतीने घोटून घ्यायचं, व्हिडिओमध्ये दिसतं ह्या पद्धतीने। तर आता ही भाजी जी आहे आपण फोडणीला घालणार आहोत। तर फोडणीसाठी जे साहित्य लागतंय ते मी रेडी केलेलं आहे। तर इथे एक कढई घेतलेली आहे। आता या कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घालायचं। तेल छान तापू द्यायचं। या भाजीला तेल छान घालायचं, थोडी कंजूसी वगैरे करायची नाही। आणि तेल छान तापलं की यामध्ये जे आहे 1 टीस्पून जिरं घालायचं, 1 टीस्पून मोहरी घालायची आणि छान असं तडतडू द्यायचं। मग त्याच्यामध्ये 1 पिंच हिंग घालायचा। आता यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची। त्याला असं थोडं जाड मोठंच कुटायचं, बारीक मिक्सरमध्ये याची पेस्ट नाही करायची, कारण जाड मोठं कुटलेल्या अद्रक लसणाची टेस्ट जी आहे भाजीला छान लागते। तर छान होऊ द्यायचं तेलामध्ये। आणि यामध्ये जी आहे 1 जाड मिरची कट करून घातलेली आहे। ज्या भाज्या कुकरला शिजवल्या होत्या त्यामध्ये मिरची घातली होती ना, त्याच्यातली 1 मिरची मी ठेवली होती, ती जाड अशी कट करून घातलेली आहे फोडणीमध्ये। तुम्ही तुमच्या पद्धतीने मिरची कमी जास्त करू शकतात। जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही कमी मिरच्या घालायच्या। तर आता ही मिरची छान झालेली आहे। कढीपत्ता घालायचा यामध्ये, जे कढीपत्ते आपण घेतलेला आहे तो घालायचा। कढीपत्त्यालाही होऊ द्यायचा छान आणि जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा।
कांद्याला जास्त असं लालसर होऊ नाही द्यायचं, थोडंसं आतबादच होऊ द्यायचा कांद्याला तेलामध्ये। तर कांदाही छान आपला जो आहे परतून झालेला आहे। तर यामध्ये जे आहे अर्धा टेबलस्पून हळद घालायची, 2 टेबलस्पून धना पावडर घालायची आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आणि सोबतच अर्धा टेबलस्पून तिखट घालायचं। तिखट ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घालू शकतात किंवा स्किप करू शकतात जर तिखट लागत असेल तर। पण ही भाजी जी आहे थोडी झणझणीतच खायला छान लागते। तर छान असं एकत्र करून घ्यायचं आणि जर कोणाला लाल टोमॅटो घालायचं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला लाल टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो छान होऊ द्यायचं। तर आता इथे जे आहे आपली फोडणी तयार झालेली आहे। कढई गरम आहे, तर थोडं आधी घालून उकडलेल्या भाज्या घालायच्या आणि जी आहे कढईची लेवल ॲडजस्ट करायची आणि आता सर्व जे उकडलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या थोडं थोडं करून आणि जे आहे पाणी घालायचं। पाणी घालून जी आहे भाजीची कन्सिस्टन्सी जी आहे ॲडजस्ट करायची। कोणाला पातळ हवी असेल तर पातळ करायची, ज्याला घट्ट हवी असेल भातासोबत खायला त्याने घट्ट ठेवायची। पण ही भाजी जी आहे थोडी पातळच असते, तर त्या पद्धतीने कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत जायची। तर आता यामध्ये जे आहे आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। शेंगदाण्याच्या कूटाने भाजीला थोडा घट्टपणा येतो। शेंगदाण्याचं कूट जे आहे भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी जी आहे प्यायला खूप छान लागते, गरम गरम प्यायची। सर्दी वगैरे असेल तर ही भाजी करून तुम्ही पिऊ शकतात। तर कढईमध्ये ही भाजी मावत नव्हती म्हणून मी कुकरमध्ये हिला ट्रान्सफर केली आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली भाजीची पाणी घालून। गरम पाणी घालायचं भाजीमध्ये आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायची भाजीला। ही भाजी जी आहे 7 ते 8 लोकांसाठी आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं या पद्धतीने कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची भाजीची आणि आता ह्या भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची। सोबतच जी आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि तुम्हाला दिसतंच आहे आता जे आहे आपली भाजी तयार आहे। छान अशी उकळीही आलेली आहे आपल्या भाजीला। तर ही भाजी जी आहे तुम्ही ज्वारीची भाकरी, पोळी किंवा भातासोबत जी आहे खाऊ शकतात। तर छान उकळी आलेली आहे भाजीला। ही डाळगंडोळीची भाजीला मिरचीची भाजी अशीही म्हटली जाते आणि खानदेशमध्ये ही भाजी जी आहे आवर्जून केली जाते पार्ट्यांसाठी। तर तुम्हाला जर डाळगंडोळीची भाजी माझी आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच माझ्या रेसिपी बघायला मिळतील। धन्यवाद।